नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पेसा संबंधी एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे। त्या संदर्भातच आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तर बघा काय अपडेट आले आहे ते संपूर्ण जाणून घेऊया। घेतल्यानंतर पेसा केसचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो, ज्या संवर्गातील वेगवेगळ्या पदाच्या भरत्या स्थगित झालेल्या आहेत ते कधीपर्यंत सुरू होऊ शकतात, आरोग्य सेवक, ग्रामसेवक या पदभरतीचे अजून पेपर झालेले नाहीये, त्यावर पेसा केसचा नक्की काय प्रभाव पडू शकतो त्याविषयी माहिती आपण बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पेसा क्षेत्र म्हणजे काय? एसटी कॅटेगरीची संख्या जास्त आहे ते एरिया पेसा म्हणून इथं जाहीर केलेले आहे आणि तिथल्या ज्या जागा आहेत त्या ज्याच कॅन्डिडेटसाठी म्हणजे एसटी म्हणजे अनुसूचित जमाती या कॅटेगरीसाठीच त्या दिलेल्या जातात। त्यामध्ये जर म्हटलं तर काही टक्के त्यांना आरक्षण आहे, जसं की पेसा हे आरक्षण पकडून चालू जे उमेदवार ज्या क्षेत्रात राहतात त्यांना तिथं जी पण पोस्ट असेल पेसा अंतर्गत ते त्यांना देण्यात यावी असं ते आरक्षण असतं। परंतु यामध्ये जर म्हटलं तर यामध्ये जे जागा आहेत ते काही ठिकाणी कमी जास्त आहेत आणि तिथल्या त्या जागा आहेत त्या 100% त्यांना देण्यात याव्या याविषयी जर म्हटलं कोर्टामध्येच केस चालू आहे। यामध्ये जर म्हटलं तर पेसाबाबत आणि बिगर पेशाविषयी केस सध्या कोर्टात सुरू आहे आणि त्यामुळे जे जागा भरायच्या आहेत ते सर्व जागा स्थगित बाकी आहेत। तर आता बघा, जोपर्यंत कोर्टाचा काही निर्णय होत नाही, जो काही निर्णय असेल तो लागत नाही, तोपर्यंत पेसा क्षेत्रातील सर्व जागा स्थगित करण्यात आलेल्या आहेत। तर त्यापैकी बहुतेक उमेदवारांना असं वाटते का बाबा आपला निकाल पेसा क्षेत्रातील जागा स्थगित झालेल्या आहेत, तर बाकी कॅटेगरीचा तिथं काय समावेश आहे की जसं की आता बघा एससी, ओबीसी, ओपन, एनटी, आणि इतर सर्व काही कॅटेगरीच्या आहेत उमेदवार, त्यांना तिथं त्या कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचा तिथं काहीही त्यांच्या पोस्टवर परिणाम होणार नाही। फक्त एसटी कॅटेगरी म्हणजे अनुसूचित जमाती या कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांच्यावर इथं प्रभाव पडू शकतो, नाहीतर कोणत्याही प्रकारचा प्रभाव होणार नाही। जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा काही निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा आपण कन्फर्म करू सांगता येत नाही आणि झाला तर प्रभाव कोणावर होईल? फक्त एसटी म्हणजे अनुसूचित जमाती या उमेदवारावरच परिणाम होणार आहे। बाकी एसटी, ओबीसी, एनटी या उमेदवारांवर या विद्यार्थ्यांवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही। ज्यांचं सिलेक्शनच्या मार्गावर जसं की तुम्हाला चांगले मार्क्स आहेत त्या उमेदवारांना काळजी करण्याची गरज नाही आहे। फक्त एसटी कॅटेगरीचे उमेदवार सोडून तुमचं लेट सिलेक्शन होणार, परंतु 100% होईल। तुमच्या सिलेक्शनवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही। हा जो प्रभाव पडणार आहे तो फक्त एसटी कॅटेगरी उमेदवार आणि ते पण पेसा क्षेत्रातील उमेदवार, फक्त पेसा क्षेत्रात ज्यांनी पेसा आरक्षण अंतर्गत फॉर्म भरले असतील त्यांच्यावर हा प्रभाव पडणार आहे आणि तो पण सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल लागणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे। त्यांचं सिलेक्शन होणार होतं आणि पेसा केसमुळे सिलेक्शन होणार नाही आहे तर असं काही नाहीये, थोडंसं मागं पुढं बदलाव होऊ शकतो। तर बघा, अदर कॅटेगरी विद्यार्थ्यांना एकदम निश्चिंत राहा, तुमची परीक्षा पण होणार, निकाल पण लागणार आणि सिलेक्शनची प्रोसिजर पण होणार आहे। तर पेशामुळे तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही, ते तुम्ही समजून घ्या। फक्त काही निर्णय झाला तर तो फक्त एसटी कॅटेगरीच्या उमेदवारांवर प्रभाव पडणार आहे, कारण पेसा कायदा फक्त एसटी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठीच आहे आणि आरक्षण सुद्धा त्यांच्यासाठीच आहे। तर बिलकुल निश्चिंत राहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही आणि जे पण निकाल लागायचा आहे तो लवकर लागणार आहे आणि लवकर एक्झाम तुमची होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता अपडेट काय आहे तर विषय आहे अनुसूचित क्षेत्रातील पेसा म्हणजे 17 संवर्गाच्या सरळ सेवा भरती अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालय येथे दाखल याचिकेबाबत हा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो। तर याच्यामध्ये बघा काय सांगितलेले आहे, उपरोक्त संदर्भातील पत्राच्या अनुषंगाने कळवण्यात येते की सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 13/10/2023 रोजी निर्गमित केलेल्या पत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका क्रमांक 14/595 अशा प्रकारे त्यांनी क्रमांक टाकलेला आहे। मान्य सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या 17 संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येऊ नये व गरज भासल्यास साप्रवी विभागाचे अभिप्राय घेण्यात यावे असे सर्व विभागास कळविले आहे। आता सार्वजनिक विभागाच्या
अधिपत्याखाली अनुसूचित क्षेत्रातील 241 पदासाठीचे समुपदेशन पूर्ण झालेले आहे व काही नियुक्ती आदेश उपसंचालक आरोग्य सेवा स्तरावर निर्गमित झाल्याची शक्यता लक्षात घेता पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक पदाकरिता नियुक्त्या मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या उपरोल्लेखित प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाची पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित ठेवण्यात यावे व ज्या उमेदवारांना नियुक्ती दिली असल्यास सदर उमेदवारांना त्या पदावर हजर करण्यात येऊ नये। तर अशा प्रकारचे अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो। तर बघा, घाबरायची गरज नाही आहे। तर ही अपडेट फक्त जे विद्यार्थी अनुसूचित जमाती त्यांनी पेसा आरक्षण अंतर्गत फॉर्म भरलेला आहे त्यांच्यावरच लागू होणार आहे। बाकी जे कॅटेगरीचे आहेत OBC SC NT या आणि इतर जे कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्या विद्यार्थ्यांना यांच्या परीक्षेवर किंवा त्यांच्या रिझल्टवर कुठलाही परिणाम होणार नाही आणि लवकरात लवकर तुमची एक्झाम आता ग्रामसेवक आरोग्य सेवकची एक्झाम लवकरात लवकर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर तुम्ही काळजी करायची गरज नाही आहे। आणि ते पण जे पेसा क्षेत्रातील म्हणजे ज्या ठिकाणी पेसा क्षेत्र आरक्षणात तिथून फॉर्म भरलेले उमेदवार आहेत त्यांच्यासाठीचा हा जो निर्णय लागणार आहे तो त्यांच्यासाठीच लागणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, घाबरायची गरज नाही आहे। लवकर तुमचं पेसाचा निकाल लागल्यानंतर लगेच तुमच्या पुढची प्रोसिजर होणार आहे।